सत्यमेव जयते प्रमोद, मी भारत सरकारचा न्यायसेवक आहे. तुझ्या 43 वर्षांच्या अनुभवानुसार मी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कायद्यांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करीन. बोला, काय प्रश्न आहे? जर का कोणी माझ्याकडून सामान विकत घेतले आणि मला धनादेश दिला आणि तो धनादेश जर अनादर झाला तर मला काय करता येईल? प्रमोद, आपण विचारलेला प्रश्न आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. धनादेश अनादर होणे म्हणजे चेक बाउन्स होणे. ही कृती भारतीय न्याय संहितेनुसार फसवणूक मानली जाऊ शकते, विशेषतः जर वस्तू घेताना धनादेश देणाऱ्याचा उद्देश आपल्याला फसविण्याचा असेल. भारतीय न्याय संहिता कलम 318 नुसार या कलमामध्ये फसवणूक करणे आणि मालमत्ता देण्यास अप्रामाणिकपणे प्रेरित करणे या गुन्ह्याबद्दल तरतूद आहे. कायद्याची तरतूद आणि दंड. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला धनादेश दिला आणि त्याला माहीत होते की त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही आणि त्या धनादेशाच्या आधारावर त्याने तुमच्याकडून वस्तू प्राप्त करून घेतल्या, तर ती कृती फसवणूक मानली जाते. कलम 318 नुसार अशा फसवणुकीसाठी दोषी असलेल्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंतच्या मुदतीचा कारावास आणि दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. नवीन संहितेचा अर्थ आणि उद्देश. भारतीय न्याय संहितेमध्ये आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा उद्देश आहे. केवळ धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये परक्राम्य दस्तऐवज अधिनियम ने निश्चित केलेली प्रक्रिया असली तरी, जर फसवणुकीची गंभीर प्रवृत्ती सिद्ध झाली, तर कलम 318 अंतर्गत अत्यंत कठोर दंड करण्याची तरतूद आहे. तुमचा विश्वासघात करून वस्तू मिळवणाऱ्या व्यक्तीस कठोर शिक्षा व्हावी हा या तरतुदीचा अर्थ आहे. आपण धनादेश अनादराचा लिखित पुरावा घेऊन त्वरित कायदेशीर सल्लागाराकडे जाणे आणि प्रथम माहिती अहवाल नोंदवणे आवश्यक आहे. मला कोर्टात जावं लागेल की पोलीस स्टेशनला जावं लागेल? प्रमोद, हा प्रश्न कार्यवाहीच्या योग्य क्रमाशी संबंधित आहे. धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये सामान्यतः 2 मार्ग उपलब्ध असतात. 1. परक्राम्य दस्तऐवज अधिनियम नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट अंतर्गत कार्यवाही. हा मार्ग दिवाणी स्वरूप असलेला असून, यासाठी आपण थेट सक्षम न्यायालयात दाद मागतो. 2. भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कार्यवाही. हा मार्ग फौजदारी गुन्ह्याशी संबंधित आहे, विशेषतः जर फसवणुकीची कलम 318 प्रवृत्ती असेल. आपला प्रश्न न्याय संहिते संदर्भात असल्यामुळे फौजदारी कार्यवाहीसाठी आपण काय करू शकता हे मी स्पष्ट करतो. फौजदारी गुन्ह्यांसाठी पहिली पायरी नेहमी पोलीस ठाणे असते. भारतीय न्याय संहिता कलम 173 नुसार या कलमात गुन्ह्याबद्दल माहिती देण्यासंबंधी तरतूद आहे, ज्याला आपण प्रथम माहिती अहवाल नोंदवणे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR म्हणतो. कायद्याची तरतूद. आपल्यासोबत धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाली असल्यास, आपण तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती लेखी स्वरूपात देणे आवश्यक आहे. पोलीस अधिकाऱ्याने त्या माहितीच्या आधारावर कलम 173 नुसार प्रथम माहिती अहवाल नोंदवून तपास सुरू करणे अपेक्षित आहे. जर पोलीस अधिकाऱ्याने तुमचा अहवाल नोंदवण्यास नकार दिला, तर भारतीय न्याय संहिता कलम 175 नुसार आपण पोलीस अधीक्षकांकडे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस तक्रार करू शकता, किंवा थेट न्यायदंडाधिकाऱ्याकडे मॅजिस्ट्रेट भारतीय न्याय संहिता कलम 176 नुसार खाजगी तक्रार दाखल करू शकता. नवीन संहितेचा अर्थ आणि उद्देश. BNS मध्ये फौजदारी न्यायप्रक्रियेला अधिक नागरिक केंद्रित बनवण्यावर भर दिला आहे. पोलीस ठाण्यात जाऊन फसवणुकीची तक्रार देणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे, जेणेकरून शासनाची तपास यंत्रणा सक्रिय होईल. जर ही केवळ वस्तू खरेदीसाठी दिलेली रक्कम असेल आणि फसवणुकीचा हेतू स्पष्ट असेल, तर तो गंभीर फौजदारी गुन्हा मानला जातो. बऱ्याच वेळेला पोलीस स्टेशनच्या खूप चकरा मारायला लागतात आणि ते FIR नोंदवून घेण्यासाठी टाळाटाळ करतात. काय करता येईल? प्रमोद, आपण उपस्थित केलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक नागरिकांना अनुभवायला मिळणारा आहे. पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल नोंदवताना होणारी टाळाटाळ नवीन कायद्यात गंभीरपणे विचारात घेतली गेली आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये या समस्येवर स्पष्ट उपाय आणि पोलिसांच्या जबाबदारीवर भर देण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता कलम 175 नुसार या कलमामध्ये माहिती नोंदवण्यास नकार दिल्यास काय करायचे याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन दिलेले आहे. कायद्याची तरतूद 1. जर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने स्टेशन हाऊस ऑफिसर SHO तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारावर प्रथम माहिती अहवाल नोंदवण्यास टाळाटाळ केली किंवा नकार दिला, तर आपण ती माहिती लेखी स्वरूपात टपालाद्वारे किंवा अन्य कोणत्याही साधनाद्वारे संबंधित पोलीस अधीक्षकांकडे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस पाठवू शकता. 2. पोलीस अधीक्षकांना असे वाटते की गुन्हा घडला आहे, तर ते स्वतः तपास करतील किंवा त्यांच्या अधिपत्याखालील कोणत्याही अधिकाऱ्याला तपास करण्याचे आदेश देतील. 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय न्याय संहिता कलम 173 उपकलम 3 नुसार जर माहिती लिखित स्वरूपात दिली गेली नसेल, तर ती लेखी स्वरूपात घेतली जाईल आणि माहिती देणाऱ्यास नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालाची प्रत कोणतेही शुल्क न घेता त्वरित दिली जाईल. नवीन संहितेचा अर्थ आणि उद्देश BNSचा हेतू पोलीस अधिकाऱ्यांवर अधिक जबाबदारी निश्चित करणे आहे. FIR नोंदवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी यासाठी टाळाटाळ करणे कायद्याचे उल्लंघन आहे. कलम 175 नागरिकांना थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा अधिकार देते, ज्यामुळे पोलीस ठाण्याच्या स्तरावर होणारी अडवणूक थांबेल आणि न्यायप्रक्रिया जलद होईल. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची तक्रार नोंदवण्यास बांधील केले आहे. न्यायदेवता, जर का मी सामान ठाण्यामध्ये विकलं असेल आणि माझं दुकान जर भिवंडीला असेल, तर मी कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी? प्रमोद, हा प्रश्न फौजदारी कार्यक्षेत्राशी संबंधित आहे, म्हणजेच गुन्हा कोणत्या ठिकाणी घडला असे मानले जाईल. भारतीय न्याय संहितेमध्ये कार्यक्षेत्राबद्दल स्पष्ट तरतुदी देण्यात आल्या आहेत. गुन्हा कुठे घडला हे ठरवण्यासाठी वस्तू कुठे विकल्या गेल्या, धनादेश कुठे दिला गेला किंवा अनादर कुठे झाला, यावर अवलंबून असते. सोयीच्या दृष्टीने आपण तक्रार कोठे नोंदवू शकता हे ठरवण्यासाठी खालील कलम पाहावे. भारतीय न्याय संहिता कलम 211 नुसार या कलमामध्ये गुन्ह्यांचा तपास कोणत्या क्षेत्रात करता येतो याबद्दल सामान्य नियम दिलेले आहेत. कायद्याची तरतूद साधारणपणे ज्या स्थानिक कार्यक्षेत्रात ज्युरिस्डिक्शन गुन्हा घडला असेल, त्याच ठिकाणी तपास केला जातो. तुमच्या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा पूर्णत्वास नेला गेला आहे. 1. ठाणे पोलीस स्टेशन जर वस्तू ठाण्यात विकल्या गेल्या असतील आणि खरेदीदार वस्तूंचा ताबा ठाण्यात घेत असेल, तर गुन्ह्याचा एक भाग ठाण्यात घडला आहे. 2. भिवंडी पोलीस स्टेशन तुमचे दुकान भिवंडीला असल्यामुळे धनादेशाचे व्यवहार किंवा धनादेश स्वीकारण्याची क्रिया भिवंडीत झाली असेल. भारतीय न्याय संहितेनुसार गुन्ह्याचा कोणताही भाग जेथे घडला असेल किंवा ज्या ठिकाणाहून गुन्ह्याची तयारी सुरू झाली असेल, त्या दोन्ही ठिकाणांपैकी कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये आपण प्रथम माहिती अहवाल नोंदवू शकता. जर आपण ठाण्यात वस्तू विकल्या आणि धनादेश अनादर झाला, तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठाणे किंवा भिवंडी यापैकी कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता. नवीन संहितेचा अर्थ आणि उद्देश नवीन संहितेचा उद्देश नागरिकांची सोय वाढवणे हा आहे. कार्यक्षेत्राच्या वादामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून गुन्ह्याचा कोणताही भाग जिथे घडला असेल, तिथे तक्रार करण्याची मुभा देण्यात आली आहे. याला झिरो FIR, झिरो फस सुद्धा म्हणतात, म्हणजे क्षेत्राधिकार नसलेल्या पोलीस ठाण्यानेही तक्रार नोंदवून ती योग्य पोलीस ठाण्याकडे त्वरित पाठवणे अपेक्षित आहे. त्यामुळे आपण आपल्या जवळच्या किंवा सोयीच्या ठिकाणी तक्रार करू शकता.